हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगवरती. आज मी फ्रीच होते आणि आज मी ठरवलं आहे कुठेतरी बाहेर जायचं. तर माझ्या लक्षात आलं आपण इस्कॉन टेम्पलला आत्तापर्यंत गेलेलो नाही रावेतच्या. रावेत हे माझ्या घरापासून जास्त लांब पण नाही आहे, म्हटलं जाऊन यावं. तर सर्वात अगोदर मी गेले पेट्रोल पंपला. पेट्रोल पंपवरून पेट्रोल भरलं आणि नंतर मी गाडीची हवा चेक केली. खूप दिवस झाले होते गाडीची हवा चेक केली नव्हती. गाडीमध्ये ऑइल, पेट्रोल आणि हवा असेल तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही येत शक्यतो. आता मी निघाले पुढे रावेतच्या दिशेने. इस्कॉन टेम्पलबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे, पण मी आत्तापर्यंत कधीच व्हिजिट नाही केलेलं. आता मी पोहोचलेले भक्तिशक्तीच्या ब्रिजपर्यंत. इस्कॉन टेम्पलला मी फर्स्ट टाईम जात आहे, तर मला त्याचं लोकेशन एक्झॅक्ट माहिती नाही आहे. मी गुगल मॅपवर टाकून रस्ता शोधत जात आहे. निगडीवरून जो रावेतला ब्रिज जातो तिथून सर्व्हिस रोडने मी खाली आलेले आहे. मला वाटलं होतं मंदिर थोडंसं गजबजल्या ठिकाणी असेल, पण हे एका शांत ठिकाणी होतं. फायनली मी पोचले इस्कॉन टेम्पलला. तिथे गेल्यानंतर मंदिराचे जे स्टाफ आहे त्यांनी मला सांगितलं तुम्ही इकडे गाडी पार्क करून या. पार्किंग ही निःशुल्क आहे, कसले चार्जेस नाही घेते. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. त्यानंतर ह्या शॉप्स आहे काही. मला थोडं वृंदावनला आल्यासारखी फिलिंग येत होती. आता मी निघाले पुढे. हे आहे रावेतचं इस्कॉन टेम्पल. हे मंदिर थोडंसं अँटिक टाईप आहे. मंदिराच्या खालीच हे विष्णू आणि महालक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. मंदिरामध्ये फोटोज, व्हिडिओज काढायला अलाउड होतं. बाकीच्या मंदिरांसारखं त्यांचं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं. फक्त तुम्ही व्हिडिओ मंदिर आणि देवाचे काढू शकता, तुमचे नाही. इथे छान राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे. प्रत्येक इस्कॉन टेम्पलमध्ये राधा कृष्णाची खूप छान मूर्ती असते आणि त्यांना व्यवस्थित देखावे पण केलेले असतात. मी गेले होते त्यावेळेस त्यांची आरती चालू होती. वीकेंड असल्यामुळे मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी नव्हती. मंदिर पूर्ण हे वुडन वर्कमध्ये आहे आणि त्यांचं काम खूप बारकाईने केलेलं आहे. तुम्ही मंदिराचं नक्षीकाम बघू शकता, किती बारकाईने केलेले आहे आणि किती सुंदर आहे ते. मंदिराच्या वॉलवरती असे 3D फ्रेम्स लावलेले आहेत. त्या प्रत्येक फ्रेम खाली एक स्कॅनर आहे, जे तुम्ही मोबाईलमध्ये स्कॅन करून तुम्हाला ते डिटेल्स मिळू शकते. हा आहे प्रदक्षिणा मार्ग. मंदिर हे खूप शांत आणि छान मेंटेन केलेलं आहे. कलाकृतीच्या बाबतीत तर आपण काही बोलूच शकत नाही. आता माझं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघते पुढे. खाली आल्यानंतर या पूजा वस्तू भांडारमधून मी माझ्यासाठी एक माळ घेतली आणि मी निघाले आता घरी जायला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मीही माझी काळजी घेते. बाय.